हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तीनही ऋतूमध्ये खाल्ली जाणारी चटणी म्हणजे शेंगादाणा चटणी. तर अशाच एका खास पद्धतीने तयार केलेली खमंग अशी सोलापुरी शेंगादाण्याची चटणी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सोलापुरी शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी आपल्याला एक कढई गरम करायची आहे. सुरुवातीला मोठ्या गॅसवर कढई गरम करायची आहे आणि शेंगादाणे घातल्यानंतर गॅस आपल्याला लहान करायचा आहे. लहान गॅसवर हे शेंगादाणे आपल्याला 5 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. शेंगादाणे भाजताना शेंगादाण्याची साल निघली पाहिजे आणि शेंगादाण्याला थोडेसे अगदी हलकेसे डाग पडू द्यायचे आहेत, म्हणजे साल ही पटकन निघेल. आता शेंगादाणे मस्त आपले भाजून झालेले आहेत. याची सालसुद्धा छानपैकी निघालेली आहे. आपण हे थंड करून घ्यायचे आहेत. एका ताटलीमध्ये हे शेंगादाणे घालून मी थंड करून घेत आहे. आता शेंगादाणे चांगले थंड झालेले आहेत. आपण हाताने चोळून याची साल अशी काढून घ्यायची आहे. साल काढत असताना शेंगादाण्याला थोडीफार साल राहिली तर काही हरकत नाही, चटणी तशीही मस्त लागते. आता पूर्ण साल आपली काढून झालेली आहे. आता मी एक तारेचं झाऱ्या घेत आहे. या झाऱ्यामध्ये आपल्याला हे साल काढलेले शेंगादाणे घालायचे आहेत आणि याने असे चाळून घ्यायचे आहेत. सगळी साल खाली पडते आणि शेंगादाणे आपले स्वच्छ होतात. अगदी घरभर पसारा होत नाही. ही शेंगादाण्याची साल काढण्याची पद्धत अगदी सोपी आहे. अशाच पद्धतीने मी राहिलेले शेंगादाण्याची साल काढून घेत आहे. साल काढल्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई गरम करायची आहे. त्यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि हे भाजलेले शेंगादाणे पुन्हा यामध्ये घालायचे आहेत आणि हे पुन्हा आपल्याला हे शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत. आता हे शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लहानच ठेवायची आहे आणि लहान गॅसवर 5 मिनटं हे शेंगादाणे असे छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. तेल टाकून शेंगादाणे भाजल्यामुळे शेंगादाण्याची चटणी तर खमंग होतेच, परंतु चटणी आपली अशी तेलकट आणि ओलसर होते. सोलापुरी शेंगादाण्याची चटणी करताना दोनदा आपल्याला शेंगादाणे भाजायचे आहेत. एकदा सुरुवातीला सालीसकट आणि नंतर पुन्हा साल काढून. यामुळेच ही चटणी चवीला अप्रतिम लागते. शेंगादाणे भाजत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. सतत याला हलवत राहायचं आहे, म्हणजे शेंगादाणे सगळ्या बाजूने मस्तपैकी खमंग भाजले जातात. आता हे शेंगादाणे चांगले भाजले गेलेले आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे पुन्हा चांगले हलवून घ्यायचे आहेत. जिरे आपल्याला भाजायचे नाही, फक्त गरम करून घ्यायचे आहेत. आता हे शेंगादाणे आपल्याला फार थंड नाही करायचे, कोमटच ठेवायचे आहेत. ही चटणी मी दगडी खलबत्त्यात कुटून घेणार आहे, त्याच्यामुळे ही चटणी फार चवदार लागते. आता या खलबत्त्यात मी शेंगादाणे घातले आहेत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. 1.5 चमचा बेडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे मस्तपैकी असं हाताने हे शेंगादाणे कुटून घ्यायचे आहेत. चटणी आपण खलबत्त्यात कुटून घेत आहोत, त्यामुळे चटणी तयार होण्यास वेळ लागतो. तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही ही चटणी मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. मिक्सर पल्स मोडवर आपल्याला फिरवायचं आहे आणि ही चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता ही शेंगादाण्याची चटणी आपली अर्धवट कुटून तयार झालेली आहे. ही पूर्ण अशी चमच्याने मोकळी करून घ्यायची आहे. आता ही चटणी व्यवस्थित मोकळी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून तेल घालायचं आहे. तेल पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. या शेंगादाण्याच्या चटणीमध्ये तेल हे शेंगादाण्याचंच घालायचं आहे आणि ते कच्चं घालायचं आहे. पुन्हा आपण हे 5 मिनटं असं कुटून घ्यायचं आहे. शेंगादाण्याची चटणी खलबत्त्यात कुटल्यामुळे तिला असा तेलकटपणा येतो आणि तिचे गोळे तयार होतात. ही खाण्यास खूप खूप मस्त लागते. शेंगादाण्याची चटणी कुटताना ती आपल्याला जाडसरच ठेवायची आहे, कारण शेंगादाण्याचे जे छोटे छोटे तुकडे असतात ते खाताना फार मस्त लागतात आणि चटणीची चव खूपच छान लागते. आपण चटणी जशी जशी कुटूत तसं तसं त्याला तेल सुटते आणि चटणी मस्त लागते. आता तुम्ही पाहू शकता चटणी अशी तेलकट झालेली आहे. याला
अजून आपल्याला 2 ते 3 मिनटं कुटून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही बेडगी मिरचीचं तिखट टाकलेलं आहे, हे थोडंसं कमी तिखट असतं. परंतु सोलापुरी शेंगदाणा चटणी ही दिसायला फक्त लालसर दिसते आणि थोडीशीच तिखट असते, फार तिखट नसते. म्हणून इथे मी बेडगी मिरचीचं तिखट वापरलेलं आहे. तुम्ही ही चटणी तयार करताना बेडगी मिरचीचं अर्धं तिखट आणि अर्धं घरगुती तिखट वापरलं तरी चालेल, चटणी ही मस्तच लागेल. आता आपली खमंग मस्त अशी सोलापुरी शेंगादाण्याची चटणी तयार झाली आहे. अगदी छानपैकी कुटून मस्त दिसत आहे. त्याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीला एकदम भन्नाट लागणार आहे. तुम्ही ही चटणी नक्की करून पहा. चटणीची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.